जय जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम जय जय राम हरि भावे गावे भावे गावे भावे गावे भावे गावे करोनिया चित्त करोनिया चित्त करोनिया
भावे गावे गीत, 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 गावे गीत, भावे 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 गावे गीत, शुद्ध करुणिया चित्तं, शुद्ध करुणिया चित्तं, करुणिया चित्तं, बोधवा आहि देव, बोधवा आहि देव, भावे गावे गीत, 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 शुद्ध करुणिया चित्तं, शुद्ध करुणिया चित्तं, करुणिया चित्तं, बोधवा आहे देव, बोधवा आहे देव,
हरी हर Guru
बंद केली तरी चालते लागत. हरी भावे गावे गीत विको कमी शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे कानी गुणदोष मनान आनी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी. सांग हे करी धन्यवाद सांग हे करी धन्यवाद सांग हे करी धन्यवाद. विश्रांती पावलो भाव तरी शांती पावलो भाव विश्रांती पावलो भाव तरी शांती पावलो भाव. वाढले अंतरी प्रेमाची वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. श्री विठ्ठलम सुकरुणार नवमाशतोषम दिनेष्ट पोषमग सिंधु सोषम. श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषं परंतम वंदे दुरंत चरितम हृदि संचरंतम. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कथम यातोसी वैकुंठम मानव देह मत्यजम. तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व माम्. अतुलित बलधामं हेमशैलाभ देहं तनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं. सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम. यही कहे नहीं भूलो मेरे प्रियतम श्याम. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा
बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. माझ्या माईकचं काही वाढवायचं नाही, हाय तसं ठेवायचं. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत आज संतांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग आणि थोडा विक कमी निवडलेला अभंग अनंत कृपा सिंधू विश्ववंद्य देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील एक उपदेश नावाचं प्रकरण आहे. या प्रकरणातील किती चरणाचा? जास्त चरणाचा नाही, फक्त 6 चरणाचा. 6 सुद्धा जास्त वाटतो. 6 चरणाचा अभंग आज मी सद्गुरु बाबांच्या सेवेकरता निवडलेला आहे. माझ्याकडे आजची सेवा आहे ना, मला वाटतं 8व्या क्रमांकाची, बरोबर आहे महाराजजी? 8व्या क्रमांकाची सेवा आहे. परमपूजनीय सद्गुरु ब्रह्मलीन विठ्ठल बाबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला आपला हा रौप्य महोत्सव. बाबांना आपल्या श्री क्षेत्र या टाकळी गावामध्ये समाधीस्थ होऊन संजीवन समाधी घेऊन आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 25 वर्ष जशी होत आहेत आणि 25 वर्ष झाल्यामुळे चाललेला हा नामयज्ञ रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ऐका, परमार्थाची साधना चालू केली आणि 12 वर्ष पूर्ण झाले ना की त्याला एक तपपूर्ती म्हणतात. एक तप झालं साधना चालू करून. 12 वर्ष झाल्यावर एक तपपूर्ती. ऐका, 25 वर्ष झाले ना त्याला रौप्य महोत्सव म्हणतात बर का. आणि 50 वर्ष झाली की त्याला काय म्हणतात? सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 झाल्यावर त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 100 वर्ष पूर्ण झाली ना तर शताब्दी महोत्सव म्हणतात. मला असं वाटतं बाबांचा समाधी सोहळ्याचा शताब्दी उत्सव पार पडावा आणि तो सगळ्यांनी डोळं भरून पाहावा. सगळ्यांनी पाहावा बर का. मला पण बाबांनी शताब्दी महोत्सव पाहण्याची संधी द्यावी. या दासाला, या सेवकाला त्या शताब्दीमध्ये परत सेवा करण्याची संधी मिळावी. बाबांना, गुरुवर्यांना, भगवान परमात्म्याला विनंती, सगळ्यांना आरोग्य द्यावं आणि बाबांची चालू असलेली ही सेवा सगळ्यांच्या हातून अशीच घडावी. बाबांचा चाललेला समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याला मला ही सेवा प्राप्त झाली. ही सेवा मला कुणी दिली, मला कुणी फोन केला याच्याबद्दल जास्त कल्पना नाही. पण बाबांवरती ज्यांनी प्रेम केलं, ज्यांनी बाबांचा सर्व शिष्य परिवार असेल आणि सर्वांच्या निमित्ताने मला असं वाटतं किसन भाऊंनी मला फोन केला होता, बरोबर का? भाऊंनी मला फोन केला आणि ही सेवा मला प्राप्त झाली. आज मी 8व्या सेवेला इथं उपस्थित आहे. चाललेला समाधी सोहळा फार सुंदर आहे. काय, गावाला काहीतरी परंपरा लाभली पाहिजे, गावाला काहीतरी आध्यात्मिक बैठक असली पाहिजे, गावामध्ये एखादा तरी महात्मा जन्माला आला पाहिजे, तर ते गाव रस्त्याने व्यवस्थित चालतं. बरं, जर एखादा महात्मा मिळाला नाही, एखादी परंपरा नसेल, एखाद्याचं मार्गदर्शन नसेल, तर आज गावामध्ये गेल्यानंतर असं वाटतं हे गाव आहे का मशानभूमी हेच कळत नाही. कारण सगळे पिऊन पडलेले असतात, गावात पडलेले असतात. पण आपलं वातावरण तसं नाही.
सुंदर बाबांचं समाधी स्थळ आहे. बाबांचीच पूर्वजात ही प्रॉपर्टी बरोबर. आणि या बाबांच्या प्रॉपर्टीमध्ये, बाबांच्या या परिसरामध्ये आज बाबांच्या समाधी पुढं त्यांचेच असणारे अनुग्रहित, त्यांचे शिष्य, बाबांचे विठ्ठल बाबांचे शिष्य, आपले परमपूजनीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य बबन महाराजजी यांची समाधी इथं आहे. आणि सर्व मंडळी, त्यांचा भक्त परिवार या ठिकाणी सेवा चालू आहे. मला असं वाटतं परम ज्यांची आपल्याला प्रेरणा आहे ते आपल्या इथंच असणारे परमपूजनीय सद्गुरु पांडुरंग बाबा आमचे गुरुजी यांचाही आशीर्वाद, यांचं मार्गदर्शन आणि आमच्या आळंदीचं वैभव असणारे, आमच्या साधकांवर जे प्रेम करणारे, ज्यांच्याकडे पुढे बसून आम्ही विचारसागराचे पाठ ऐकले, ज्यांच्याकडे पुढे बसून आम्ही पंचदशीचे श्लोक पाठ केले, ते आमचे परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबा. या सर्व मंडळींचं आपल्या या सप्त्याला मार्गदर्शन आहे. आणि सर्वांच्या सहकार्यातून मला वाटतं गावाचं नुसतं सहकार्य नाही का, गावाचं ते गावाच्या पंक्ती आहेत बरं का, ती महत्वाचं सहकार्य म्हणा, पंक्तीचं महत्वाचं सहकार्य आणि बाबांचा भक्त परिवार सर्वांचं या सप्त्याला सहकार्य आहे. आणि सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला आपला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञातील 8व्या दिवसाची सेवा मला प्राप्त झाली. मान्य बाबांची समाधी आहे, एक महान पुरुषांची समाधी स्थळ आहे. संतपर बोलायचा विचार होता बरं का, संतपर बोलू. पण मी आल्यानंतर महाराजांना अभंग विचारलं, रवींद्र महाराजांना कोणते कोणते अभंग झाले, तर सगळे अभंग संतपरच झाले बरं का, बरेचसे 99%. पण सप्त्याचा असा नियम आहे देवा, ऐका, पहिला दिवस असेल नामपर बोलावं, देवाच्या रूपाचं महात्म्य सांगावं, मंगल चरणातला अभंग घ्यावा आणि नामाचा महिमा गावा. ऐका, दुसऱ्या दिवसापासून दुसरा, तिसरा आणि चौथा दिवस या 3 दिवस संतांचं वर्णन करावं, संतांबद्दल भरभरून बोलावं. आणि त्याच्यानंतर 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा या दिवसामध्ये ना उपदेश प्रकरणातलं चिंतन झालं पाहिजे. सप्त्यामध्ये 2 अभंग तरी उपदेश झाले पाहिजे असे आमचे गुरुवर्य देवराम बाबा गायकवाड काळेवाडीकर, दौंड तालुक्यामध्ये गाव आहे, आमचे गुरुवर्य बोलायचे की उपदेश प्रकरणातले 2 तरी अभंग सप्त्यात झाले पाहिजे. मला वाटलं 12 दिवसाचा सप्ताह आहे, संतपर भरपूर चिंतन झालंय. आता थोडं उपदेशातून पण संतांबद्दलच बोलणारा, त्याच्यात संतांचे वर्णन येणारा अभंग घ्यावा म्हणून विचारपूर्वक जगद्गुरु तुकोबारायांचा 6 चरणाचा अभंग सेवेला घेतला. आपण ज्यांच्या समाधी पुढे आहोत ते परमपूजनीय सद्गुरु विठ्ठल बाबा. ऐका, आमचे गुरुवर्य बाबा म्हणतात, एखादा संत महात्मे, एखादा महान महात्मा, महान पुरुष जर निघून गेले, या मृत्यूलोक सोडून गेले, तर पाठीमाग त्यांच्या 3 गोष्टी राहतात. बरं महाराज, रवींद्र महाराजजी, महात्मे गेल्यानंतर, संत महात्मे गेल्यानंतर या जगामध्ये त्यांच्या 3 गोष्टी राहतात. कोणत्या कोणत्या? ऐका, महात्मे गेल्यानंतर त्यांचं मागं राहतं ज्ञान, ज्ञान पाठीमागं राहतं. 1 ज्ञान राहतं, 2 त्यांची कीर्ती पाठीमागं राहते आणि 3 त्यांची समाधी पाठीमागं राहते. आता याला सगळ्याला प्रमाण आहेत बरं. ऐका, महात्मे गेले, विठ्ठल बाबा बबन महाराजजी जरी गेले तरी त्यांनी दिलेलं ज्ञान आजही जगामध्ये शिल्लक आहे. ज्ञान पाठीमाग आहे. नामदेवराय वर्णन करतात, नामामने देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी, गेले मुनिजन. महात्मे या मृत्यू लोकातून गेले, परंतु त्यांचा अवशेष माग काय राहत असेल
तर ज्ञान राहतं. राहिले ते ज्ञान जगा माझी. जगामध्ये ज्ञान राहिलं. परमपूजनीय सद्गुरु विठ्ठल बाबांनी जे आपल्याला ज्ञान दिलं आजही ते शिल्लक आहे. विठ्ठल बाबांना पाहिलेले काही महात्मे असतीलच ना, त्यांच्याकडे काही शिकलेले महात्मे असतीलच ना, परमपूजनीय गुरुजी असतील, हे सर्व मंडळी असतीलच ना, ज्यांनी बाबांना डोळं भरून पाहिलं, शिकले त्यांच्याकडे. ज्ञान पाठीमागं राहतं. दोन, त्यांची कीर्ती पाठीमागं राहते. राहिली ती कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, मंदाराच्या कीर्ती जगा माझी. केलं दिगंबर ईश्वर विभूती, केलं दिगंबर ईश्वर विभूती, केलं दिगंबर ईश्वर विभूती, केलं दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, हो राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी, राहिल्याच्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर. गेले संत महात्मे गेले, पण आजही त्यांची कीर्ती शिल्लक आहे. महाराज, एखाद्याचे वडील गेले तर लोक बळ बळ वर्ष श्राद्ध करतात. वर्ष श्राद्धाला पंगत बळ बळ घालतात, कीर्तन बळबळ ठेवतात. वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांची कोणी आठवण करत नाही. अहो जाऊ द्या, नातू पण तू त्यांना विसरून जातात. काय त्यांनी कीर्ती केली, काय त्यांचं आठवणी ठेवायचं. पण संत महात्मे गेले तरी त्यांची कीर्ती शिल्लक आहे. आज ते शिल्लक आहेत कीर्ती रूपाने. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. संत महात्म्यांची कीर्ती पाठीमागे राहते. आणि तीन, संत महात्म्यांची समाधी पाठीमागे राहते. गेले योगीराज अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. समाधीच्या प्रकरणामध्ये नामदेवरायांनी वर्णन केलं. बरं, काय पाठीमागं राहिलं? समाधी राहिली. काय राहिलं? कीर्ती राहिली. आणि काय पाठीमागं राहिलं? तर ज्ञान पाठीमागं राहिलं. बाबा जरी गेले असले तरी त्यांचं ज्ञान शिल्लक आहे. बाबा गेले असले तरी त्यांची कीर्ती शिल्लक आहे. आणि त्यांची समाधी, संजीवन समाधी शिल्लक आहे. ज्या वेळेस मंदिराचा कळस बसवण्याचा विधी आला असं मला दाखवलं आता, त्या कळस बसवण्याच्या विधीमध्ये कळस बसवल्यानंतर ज्योत प्रगट झाली. ते फोटोमध्ये कॅच झालेले फोटोमध्ये दिसते. कारण समाधी संजीवन आहे. हे महात्मे गेले तरी हे शिल्लक राहतात. आणि अशा महात्म्यांचा समाधी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्याकडे सेवा आहे 8व्या दिवसाची. या सेवेकरता मी तुकोबरायांचा अभंग घेतलाय. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय मानवी जन्म प्राप्त झालेल्या जीवाला उपदेश करतात. उपदेश करून त्याला देव प्राप्तीचं सुलभ सोपं साधन प्रतिपादन करतात. विठ्ठल या अभंगातून तुकोबराय उपदेश करतात. ऐका, या मृत्यू लोकामध्ये उपदेश करण्याचा अधिकार कोणालाही नाही. शास्त्र असं सांगतं, उपदेश फक्त दोघांनीच करावा. का हो? का दोघांनी करावा? शास्त्र असं म्हणतं, उपदेश करण्याकरता त्याच्याजवळ काही गोष्टी पाहिजे तर त्याने उपदेश करावा.
उपदेश म्हणजे मार्गदर्शन. ऐका, सोपं सांगतो, तुमच्या हिताचं जो सांगतो, ज्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे त्याला उपदेश म्हणावं. ऐका, आणि असं कल्याणाचा मार्ग फक्त दोघ जण सांगू शकतात. एक तो भगवान परमात्मा सांगू शकतो आणि दोन संत महात्मे उपदेश करू शकतात. बाकीच्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कीर्तन ऐकतो, सगळे कीर्तनकार उपदेश करतात आणि त्यांना कसा अधिकार बाकीच्यांना का नाही? ऐका, कीर्तनकार मार्गदर्शन करतात, संतांची वचन घेतात आणि संतांच्या वचनाच्या आधाराने तुमच्या जवळ मांडतात. कीर्तनकार काय मनाचं सांगतो का? कीर्तनकार जर मनाचं सांगायला लागला तर लोक म्हणतात बुवा बसा, बसले तर बसा नाही तर झोपा, पण बोलू नका. कारण कीर्तनकार त्याच्या मनाचं सांगत नाही, संत वचनाच्या आधाराने तो आपल्याला सांगत असतो. संत वचन आहेत, त्यांना अधिकार आहे, संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. का बरं? त्याचं कारण दोन आले. ऐका, लक्ष देऊन ऐका. संतांनी उपदेश करावा, का करावा? त्याचं कारण असे की त्या उपदेशामध्ये पुढच्याचं कल्याण व्हावं अशी अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे आणि त्या कल्याणाचा मार्ग त्यांना माहिती पाहिजे. या दोन गोष्टी ज्याच्या जवळ असतात त्याने उपदेश करावा. विठ्ठल विठ्ठल. कल्याणाचा मार्ग माहिती पाहिजे आणि त्या कल्याणाचा मार्ग माहिती असून अंतःकरणामध्ये त्याची तळमळ पाहिजे की पुढच्याचं कल्याण व्हावं. काही काही व्यक्तींच्या अंतःकरणात तळमळ आहे, कल्याण झालं पाहिजे, पण त्यांना कल्याणाचा मार्ग माहित नाही. आईला वाटतं माझ्या बाळ्याचं कल्याण व्हावं, बाळ्याचं कल्याण व्हावं, आईला तळमळ आहे, पण आईला बाळ्याचं कल्याण कशामध्ये याचा मार्ग आईला माहिती नाही. आईला वाटतं बाळ्याचं लग्न झालं की बाळ्याचं कल्याण झालं, पण आईला कुठं माहिती बाळ्याचं लग्न झाल्यावर बाळ्याची गाडी ढाळाला लागली कच्चाडाला लागली, आईला काय माहिती? लग्न होणं कल्याण नाही, आईच्या अंतःकरणामध्ये मुलाचं कल्याण व्हावं अशी तळमळ आहे, पण त्याचा मार्ग त्यांना माहित नाही. कल्याणाची तळमळ आहे आणि त्याचा मार्गही माहिती. असे फक्त संत महात्मेत जगाचं कल्याण व्हावं याच्याच करता ते इथं आलेले असतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संत महात्मे जगाचं कल्याण व्हावं अशी त्यांच्या अंतःकरणात तळमळ असते. ते याच्या करताच मृत्यू लोकात येतात आणि जगाचा कल्याणाचा मार्ग आपल्या उपदेशाच्या माध्यमातून जगाचं कल्याण करतात, मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. ऐका,
संत महात्मे उपदेश करतात, पण ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश करतात बर का. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. जसा अधिकार असेल तसे संत महात्मे उपदेश करतात. आज जो उपदेश केला तुकोबरायांनी, हा उपदेश सर्वांच्या करता केला. ऐका, परमपूजनीय गुरुवर्य राऊत महाराज चिंतन करतात. उपदेशाचे दोन प्रकार आहेत, एक सामान्य उपदेश आणि एक आहे विशेष उपदेश. ऐका, सामान्य उपदेश आहे ना, सर्वांच्या करता जो केला जातो त्याला सामान्य उपदेश म्हणतात, आणि विशिष्ट अधिकाऱ्याकरता केला जातो त्याला विशेष उपदेश म्हणतात. साधका करता उपदेश केलाय, जिज्ञासू करता उपदेश केलाय, त्या साधकाला जो उपदेश करतात तो विशेष उपदेश आहे. तुकोबरायांना विचारलं, महाराज साधकाने कसं असावं, साधकाने कसं राहावं, त्याचं जीवन कसं असावं. तुकोबराय म्हणतात, साधकाची दशा विशिष्ट उपदेश साधका करता केला. विशेष उपदेश, कसं असावं साधकाचं जीवन, त्याच्या करता उपदेश. आज तुकोबराय जो उपदेश करतात हा सामान्य उपदेश आहे. सर्वांच्या करता अनेक सामान्य उपदेश येतो. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, जन्माला आला ना तर पंढरपूरला गेलं पाहिजे. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. हा जो उपदेश आहे तोही सामान्य. पंढरपूरला जा नाही म्हणले एकानीच जा, सगळ्यांनी नका जा, असं आहे का? सगळ्यांनी जा, याला सामान्य उपदेश म्हणतात. आज जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात तो सामान्य उपदेश आहे. बरं, तो एकट्या करता नाही, लहान असो, महिला असो, प्रौढ असो अथवा कोणी असो, त्याच्या करता तुकोबराय उपदेश करतात. महाराज काय उपदेश करता, काय आम्हाला तुम्ही सांगता? तुकोबराय म्हणले, आज मी तुम्हाला देवप्राप्तीचं साधन सांगतो. असो, देवप्राप्तीचं साधन सांगता, पण का सांगता? का? ऐका बर का जिथं येतो ना तिथं कारण द्यावं लागतं बर का. बघा, विज्ञानाच्या पुस्तकामध्ये विद्यार्थी आहेत, माझ्या ताई आहेत, जिथं काय येतो तिथं कारण द्यावं लागतं. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला देवप्राप्तीचं साधन सांगताय, देवप्राप्तीचा उपदेश करताय, पण का करता? का करता? का म्हटल्यानंतर त्याची कारण जगद्गुरु तुकोबाराय अनेक पद्धतीने त्याची कारण देतात. पण परमपूजनीय गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांचे एक सिद्धांत नियमावली नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये काही कारण आली, फार सुंदर आहेत. ऐका, तुकोबारांना विचारलं, का सांगता? महाराज म्हटले, बाबा हो, त्याची दोन कारण प्रामुख्याने देतो पुढे जातो बर का. का सांगता? महाराज म्हटले, मानवी जन्माचं परम कर्तव्य
देव प्राप्त करणं म्हणून तुला देव प्राप्तीचं साधन सांगतो. लक्षात येतंय? बघा बरं, मी प्रश्न निर्माण केला, महाराज तुम्ही आम्हाला देव प्राप्तीचं साधन सांगता, पण का सांगता? का सांगता म्हटल्यानंतर त्याचं उत्तर तुकोबाराय देतात, देव प्राप्तीचं साधन सांगतो का, तर देव प्राप्त करणं हे मनुष्य देहाचं परम कर्तव्य आहे, म्हणून तुला देव प्राप्तीचं साधन सांगतो. आणि दुसरं कारण सांगतात, देव प्राप्त करणं ही मनुष्य देहाची गरज आहे, म्हणून तुला देव प्राप्तीचं साधन सांगतो. विठ्ठल या दोन मुद्द्याचं चिंतन करायचं आणि दुसऱ्या मुद्द्यातून अभंगामध्ये जायचं ना, अभंग शब्दशः सांगायचा आणि आपली सेवा संपवायची. आपल्याला ओव्हर टाइम करायचा नाही. 9च्या पुढे आपल्याला कीर्तन करायचं का करू रवींद्र महाराज? नाही नाही नाही, काही वर्ग बघा आत्ता आलेला आहे. आत्ता आलेला जो वर्ग आहे ना, खास याच्यासाठी आलेला आहे. बरोबर आहे गुरुजी? जे उशिरा आले ते आता त्यांना कशाला विलंब करू उगाच. एखाद्या वेळेस आपलं कीर्तन लवकर संपू, पण 9च्या पुढे जायचं नाही. काही काही मंडळी खास याच्या करता आलेत, त्यांना यथासांग प्रसाद घेऊ द्या. विलंब अजिबात करायचा नाही. एक चाल कमी, पण विलंब मात्र अजिबात करायचा नाही. वेळेमध्ये आपल्याला कीर्तन करायचं. आमचे गुरुवर्य बाबा सांगतात, कीर्तनामध्ये उठू नये एक, आणि कीर्तनकार येण्याच्या अगोदर येऊन बसावं, तर त्या कीर्तनाचं फळ तुम्हाला मिळतं. कीर्तनकाराला अर्धा तास बोलल्यानंतर तुम्ही येऊन बसला ना, त्या कीर्तनाचं फळ तुम्हाला मिळत नाही. कीर्तनामध्ये तुम्ही उठून गेला, त्या कीर्तनाचं फळ तुम्हाला मिळत नाही. 2 तास तुम्ही इथं बसता, काहीतरी मिळालं पाहिजे का नाही? काहीतरी पदरात पडलं पाहिजे का नाही? जाऊ द्या कीर्तनकाराचे शब्द जाऊ द्या, पण 2 तास तुम्ही देवाच्या दरबारामध्ये बसलात, देवाच्या कीर्तनाच्या गादी पुढे बसला, नेमामध्ये बसला, तर त्याचं फळ मिळतं. बाबा म्हणतात नेमात ऐकावं. असू द्या, आता घरची काम आहे तो. कीर्तनकार बुवा तुम्हाला काय काम आहे? आले फेटा बांधला, आम्हाला दाढा काढायच्या, सगळं उरकून यायचंय, मेहरबानी माना, जेवायला येतोय, नाही तर त्याला यायला वेळ नाही. एखादा म्हणतो महाराज ते जाऊ द्या, मला मरायला वेळ नाही. कीर्तनाला टायमिंग नाही, याला कुठे वेळ आहे? अशी स्थिती आहे. पण असू द्या, थोडं उशिरा का होईना, पण येत जा बर का. मागून आलेले काही अडचण नाही, तुम्ही उशिरा आले तरी चालेल, पण येत जा बाबू. या दरबारामध्ये एकदा विठ्ठल म्हटले, हाताने टाळी वाजवली, फक्त 10 वेळा विठ्ठल विठ्ठल म्हटले ना, तो प्रसाद घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे बर का. अधिकार आहे तुम्हाला. पण इथं निष्ठाचा आला बसला, कीर्तनकाराकडे टाका 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 पाहिलं, जाता जाता दुसऱ्याची चप्पल घेतली, कच्चून खाल्लं, निघून गेला. बाबा म्हणतात, पोटात गेलेला प्रसाद पचायचा नाही तुला, नक्की जुलाब होणार सकाळी. तसं नाही, पण प्रसाद घेतला, सेवा झाली पाहिजे, नामचिंतनाची झाली पाहिजे. नाही नामचिंतन केलं, इथं वाढण्याची सेवा केली पाहिजे. नाही वाढता आलं, पंत्रवळ्या उचलण्याची सेवा केली पाहिजे. काही ना काहीतरी सेवा केली पाहिजे आणि नंतर प्रसाद घेतला पाहिजे. सेवा तुम्ही करत आहात, श्रवणाची तुमची सेवा चालू आहे. जास्त वेळ न लावता अभंगाकडे जाऊ. मी 2 मुद्दे मांडले का नाही? कोणते कोणते ऐका. मी प्रवेशामध्ये तुम्हाला फक्त घेऊन जातो. महाराज देव प्राप्तीचं तुम्ही साधन आम्हाला सांगता, देव प्राप्तीचं, पण का सांगता? त्या का सांगता म्हणल्यानंतर मी त्याची 2 कारणं दिली. महाराज या मनुष्य देहाचं परम कर्तव्य देव प्राप्त करणं, म्हणून तुम्हाला साधन सांगतो. आणि या देहाची गरज आहे देव प्राप्त करणं, म्हणून मी तुम्हाला देव प्राप्तीचं साधन सांगतो. 2 मुद्द्यावर थोडं बोलून पुढे जाऊ. ऐका महाराज,
या मनुष्य देहाचं परम कर्तव्य देव प्राप्त करणं. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी धन्य अभिजन्माला धन्य अभिजन्माला सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे या मानवी जन्माचं परम कर्तव्य देव प्राप्त करणं. ऐका, तुम्हाला मनुष्य देह मिळाला ना, या देहाचं कर्तव्य वेगळे, प्रत्येकाची कर्तव्य भिन्नता आहे. कर्तव्य वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाचं कर्तव्य वेगळे. मुलीचं कर्तव्य वेगळे, मुलाचं कर्तव्य वेगळे, वडिलांचं कर्तव्य वेगळे, आणि कोणाचं म्हातारीचं कर्तव्य वेगळे, आणि कोणाचं अहो प्रत्येकाचं कर्तव्य वेगळे. या धर्म मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक जीवाचं कर्तव्य वेगळे. विणेकरी बाबाचं कर्तव्य वेगळे, कधी कधी विणा वाजवणं त्यांचं कर्तव्य. म्हणले मग पखवाजाचं काय? पखवाजाने स्वर देणं, गोड वाजवणं त्यांचं कर्तव्य. म्हणले मग टाळकऱ्याचं काय? नाही म्हणले दाड्या करणं त्यांचं कर्तव्य. असं आहे का? नाही हो, गोड टाळ वाजवणं, उत्साहात पावले खेळणं हे त्यांचं कर्तव्य. म्हणले मग तुमचं काय? माझं अभंगाचं चिंतन करणं माझं कर्तव्य. गायकाचं वेगळं कर्तव्य. नाही म्हणले मग खाली बसल्याचं काय? काय नाही म्हणले त्यांनी मस्त जेवणे हेच त्यांचं कर्तव्य. असं नाही, खाली बसून छान श्रवण करणे हे त्यांचं कर्तव्य. कर्तव्य भिन्न आहे हो, प्रत्येकाचं कर्तव्य वेगळे, पण सर्वांचं परम कर्तव्य मात्र एक आहे, ते म्हणजे देव प्राप्त करणं. हे प्रत्येकाचं परम कर्तव्य. ठीक आहे महाराज, दुसरं तुम्ही कारण सांगितलं देव प्राप्त करणं आमची गरज आहे. आमची गरज आम्हाला देव प्राप्त करणं वाटत नाही, कारण माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत. कोणत्या कोणत्या? माणसाच्या 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. महाराज, आमच्या 3 गरजा आहेत. या 3 गरजा सोडून आम्हाला काही नाही पाहिजे. एक गरज वाढवली पाहिजे का? आता 4 गरजा करू का? आम्हाला अन्न पाहिजे, राहायला घर पाहिजे, निवारा पाहिजे, आम्हाला घालायला कपडे पाहिजे, आणि मला वाटतं मोबाईलचा चार्जर पाहिजे. ही 4थी गरज आहे ना. चार्जर शिवाय मोबाईल कसं काय चलल? नाही, हे म्हणजे मोबाईल पाहिजे पण चार्जर पाहिजे हो. चार्जर नंतर मोबाईल पाहिजे. या आमच्या गरजा आहेत. देव प्राप्त करणं आमची गरज नाही. आम्हाला देवाचं काही देणं देणं नाही. खायला भरपूर पाहिजे, चांगला माल पाहिजे, चांगली पंगत, पुक्का, आळंदीचा फेवरेट शब्द आहे बरं, पुक्का हाणायला पाहिजे, चांगले कपडे पाहिजे, चांगलं राहायला घर पाहिजे. महाराज, मान्य या तुमच्या गरजा आहेत, पण या पहिल्या पायरीवरच्या गरजा आहेत. पहिल्या पायरीवरच्या माणसाची मुख्य गरज आहे ना, ती म्हणजे सुख प्राप्ती. माणसाला सुख पाहिजे हो. माणसाला सुख ही त्याची मूलभूत गरज आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो गुरुजी, तुम्हाला जेवायला पाहिजे का सुख पाहिजे? सुख पाहिजे. महाराज, जेवण आमचं सुखा करताय. मी तुम्हाला प्रश्न करतो, लिननचं कापड घालायला पाहिजे का सुख पाहिजे? सुख पाहिजे. ओ, कोटीचा बंगला पाहिजे का सुख पाहिजे? त्याचं उत्तर सगळे देतात महाराज, सुख पाहिजे. रात्रंदिवस पळापळ चालली ना आमची, फक्त सुखा करता चालली. अन्न पाहिजे सुखा करता, कपडे पाहिजे सुखा करता, आणि घर पाहिजे सुखा करता.
महाराज सगळं जरी असलं तरी सुख मिळेल हे मात्र सांगता येणार नाही. अन्नाचं ताट भरले पुढं, पाची पक्वान्नाचं ताट आहे, अन्न पुढे, पण ते अन्न सुख देईल सांगता येत नाही. एका चेअरमनच्या घरी जेवायची आमची व्यवस्था केली. महाराज कधी येणार आहेत? जसं किसन भाऊंनी सकाळीच फोन केला, महाराज किती वाजता येणार? कीर्तनाच्या आधी जेवणार का नंतर जेवणार? तुम्हाला काय बनवायचं जेवायला? सकाळीच फोन. तसं चेअरमन साहेबाचा फोन, महाराज आज आमच्या गावात कीर्तन आहे. हो. तुम्ही कधी येणार? लवकर येतो. बर आमच्याकडे जेवायला या. म्हणलं काही अडचण नाही. कुठंतरी प्रसाद घ्यायचा, आमच्या वारकऱ्याचं काही नाही, तुम्ही हे बनवा ते बनवा, अजिबात काही नाही. मग आता चेअरमनच्या घरी जेवायला काय आता थाट, महाराजाचा थाट लय भारी हो. आणि चेअरमन साहेबाच्या घरी जेवायला ताट बनवलं. काय काय ताटात पदार्थ होते आता काय सांगू तुम्हाला, का सांगूच तुम्हाला एकदा? कशाला सांगून तोंडाला पाणी सोडवता? अहो काय नाही, फार सुंदर पाची पक्वान्नाचा बेत, जो कधी आम्ही पाहिलाही नाही. आम्हाला भाकरण भाजीन भात दुसरं काही माहित नाही, पण तो थाट पाहिला. 5 प्रकारचं स्वीट होतं त्याच्यात. स्वीट गोड गोड 5 प्रकारचं, गुलाबजाम, आम्रखंड, बासुंदी होती रबडी, त्याच्यानंतर आणि काय घेऊ? जिलाबी. जिलाबी कोण खाते? लाडू घेतो, लाडू लाडू, असा पाची पक्वान्नाचा बेत. भरलेलं वांग, कुरकुरीत कांद्याची भजे, 5-6 प्रकारच्या चटण्या आणि असं सुंदर ताट बनवलेलं. मला असं वाटलं वा आज तर काय म्हणलं आपली मेजवानी बाबा, पोटभर खा म्हणलं, कीर्तन हो न येऊ. मी जेवायला बसलो. चेअरमन साहेबांना म्हणलं साहेब चला ना जेवायला. महाराज तुम्ही जेवा, मी नंतर जेवतो. म्हणलं बसा. सोबत बसतो ना? नाही नाही मी नंतर. अहो म्हणलं बसा, कीर्तनाला जायचंय बसा. चेअरमन साहेबांना मी आदर केल्यामुळे बसले. आणि बसल्यानंतर आवाज दिला, ए कोण आहे रे तिकडं, माझं ताट घेऊन ये. असं म्हणल्यानंतर मला उत्सुकता लागली. आता माझं एवढं भारी, चेअरमन साहेबाचं काहीतरी विशेष असेल. आणि मग चेअरमन साहेबाचं ताट आलं. ताट चेअरमन साहेबाच्या पुढे ठेवलं आणि माझ्या डोळ्यात टचकनी पाणी आलं. ते ताट पाहिलं, म्हणलं साहेब तुमच्या ताटात तर काहीच नाही. फिक्क मुगाचं वरण, मुगाच्या डाळीचा कुठंतरी त्याच्या डाळ फिक्क, आणि ज्वारीची भाकर, काही नाही पुढं. साहेबांना म्हणलं साहेब आम्ही तुमच्या घरी आलो, आम्ही गुलाबजाम खायचा आणि तुम्ही ज्वारीची भाकर बरं वाटत नाही साहेब, एक गुलाबजाम घ्या. साहेब म्हणले महाराज नाही, तुम्ही गुलाबजाम खायचा आणि आम्ही निसता पाहायचा, खायचा नाही. म्हणलं का बरं? एक गुलाबजाम खाला की साखर वाढते, लगेच ऍडमिट करावं लागतं, साखर खाता येत नाही. मी म्हणलं जाऊ द्या, जरा भरलेलं वांग घ्या, लय सुंदर झाले खारं वांग आहे ना गुजे आपल्या इकडं, खारं वांग एक वांग घ्या, तेवढं घ्या. साहेब म्हणले नाही, तुम्ही खायचं आणि आम्ही नुसतं पाहायचं. एक वांग खाल्लं, मूळव्याधाचा त्रास चालू होतो, तुम्हाला वांग सुद्धा नको. म्हणलं भज ऍसिडिटी अजिबात नाही. दृष्टांत संपला. जेवणाचं ताट पुढे, पण ते ताट सुख देईल असं सांगता येत नाही. राहायला कोट्यावधीचे बंगले आहेत, पण ते त्या बंगल्यामधली लोक सुखीत का दुःखीत त्यांना जाऊन विचारा, काही सांगता येत नाही. कपाटाची कपाट कपड्याने भरले आजकाल, इतकी कपडे झाले लोकाला. आपलं तरी बरं हो, पण ह्या वर्गाचं तर पाहिलं ना, अशी कपाटाची कपाट. काल परवा बातमी होती, एका महिलाने कपाट उघडलं, साड्या अंगावर पडून बेशुद्ध पडली. इतक्या साड्या, अहो काय त्या साड्या हो, आती साड्या आती कपडे. आमचे बाबा म्हणजे आमचे वडील, आम्ही त्यांना बाप्पू म्हणतो. बाप्पू म्हणतात महाराज काय तुमची चंगळे, काय तुमची कपडे, धोत्राची निस्ती अशी रांग लागली, काय नेहरू किती कपडे तुम्हाला. आमच्या वेळेस आमचा लहानपणीचा काळ आठवतो. आम्ही 3 जण भाऊ, आमच्या 2 जणात एकच शर्ट होता. काय तो काळ जुना बेकार काळ होता हो. आज ती स्थिती राहिली नाही. 72च्या आधीचा काळ फार अतिशय गरिबी होती. बाप्पू म्हणतात तुमचा थाट पाहिला ना,
आम्हाला कसं तरी होतं. म्हणलं का जळता, आमचं बरे ना ज्ञानोबराच्या कृपेने. ते म्हणतात खरंच चांगलंय, आमची फार दैना होती, कपडे नव्हती, लोकाला सगळे सर्व व्यवस्था आहे, पण ती लोक सुखी आहेत हे मात्र सांगता येणार नाही. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, पण ते सुख देतील हे सांगता येणार नाही. माणसाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, सुख प्राप्त करायचं असेल तर देवाला आपलंस केलं पाहिजे. तेने विना जीवा सुख डोळे, तेने विना जीवा सुख डोळे, तेने विना जीवा सुख डोळे, तेने विना जीवा सुख डोळे. तेने बिन जीवा सुख नो हे. त्या भगवान परमात्म्याला आपलंस केल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव आपलासा करा. देव आपला केल्याशिवाय, देव प्राप्त केल्याशिवाय सुख प्राप्त होणार नाही. तेने बिन जीवा सुख नोहे. महाराज आम्हाला कळालं, देवाला प्राप्त केल्याशिवाय सुख होणार नाही. देव प्राप्त करणं आमचं परम कर्तव्य हे आम्हाला कळालं. पण महाराज देव प्राप्त करता येतो का? देव प्राप्त करणं आमचं साध्य आम्हाला कळालं. काही काहीच्या जीवनामध्ये त्याचं साध्य काय हेच त्याला कळत नाही. वयाची 50 वर्ष झाली, अनेक सुद्धा डोक्याला हात लावतात काय करायला पाहिजे. अरे 50 वर्ष तुला कळालं नाही काय करायला पाहिजे. कितीतरी लोक तुम्हाला दाखवू 70 वर्ष झाले. महाराज वयाची 70वी गाठली, पण अनेकही कळत नाही मी काय करायला पाहिजे. साध्य निश्चित नाही. किती लोक दाखवू मी तुम्हाला भरकटलेली. आज त्यांना आपण काय करायला पाहिजे होतं हे कळत नाही. पण ज्याचं साध्य निश्चित झालं तो साधनाचा अवलंब करतो. महाराज डॉक्टर व्हायचंय, बर डॉक्टर होणं तुझं साध्य आहे. बर डॉक्टर व्हायचंय ना, तर डॉक्टर होण्याकरता काय साधन केलं पाहिजे तो त्या साधनाचा अवलंब करतो आणि डॉक्टर होतो. काय काय म्हणतात साध्य आम्हाला डॉक्टर व्हायचं, पण साधन करायचं नाही, घरात झोपायचं निवांत. कसा डॉक्टर व्हायचे? अरे तू गुराचा सुद्धा व्हायचा नाही, नाही म्हणजे डुकराला सुद्धा इंजेक्शन द्यायला कोण बोलवायचं नाही. कसं काय डॉक्टर व्हायचे? डॉक्टर होण्याकरता साधन करावं लागेल, शाळेत जावं लागेल, 10वीला चांगले मार्क पाडावे लागतील, सायन्स साईडने पुढे जावं लागेल. 12वी नंतर तुम्हाला कुठे जावं लागेल? 12वी नंतर माझं शिक्षण एवढं नाही बरं. 12वी नंतर तुम्हाला परत त्या डॉक्टरकीच्या साईडला काय म्हणतात त्याला, इथं कोण शिकले का नाही शाळा, मेडिकलला तिकडे तुम्हाला जावं लागेल आणि शिक्षण घेऊन मग तुम्ही MBBS, त्याच्यानंतर तुम्ही MD अशा तुम्ही पदव्या ग्रहण कराल. साध्य कळालं की साधन करतं, साध्यच कळालं नाही तर साधनाचा अवलंब होत नाही. ऐका, साध्य आमचं निश्चित आहे महाराज, देव प्राप्त केला पाहिजे. या मनुष्य देहाचं कर्तव्य देव प्राप्त करणं, या मनुष्य देहाची गरज आहे देव प्राप्त करणं. देव आम्हाला प्राप्त होईल का? काही साधन सांगता? महाराज म्हटले अवघड पुष्कळ साधन आहे, सोप्यातलं सोपं साधन सांगतो. या कलियुगामध्ये देव प्राप्तीचं सोपं सुलभ साधन अभंग. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे
गावे गीत. फार सुंदर चाल म्हणली महाराजांनी, फार सुंदर. मला वाटतं आकाश महाराज ना, आकाश महाराजांनी फार गोड या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देव प्राप्तीचं साधन सांगतात. महाराज काय देव प्राप्तीचं साधन? देव प्राप्त करणं आम्हाला कळालं, आमची गरज आहे. देव प्राप्त करणं आमचं कर्तव्य आहे. देव प्राप्त करणं आमचं साध्य निश्चित आहे. पण आम्ही देव प्राप्त करू शकतो का? या कलियुगामध्ये, या कलियुगाचा भयान वारा चालला. एकतर या रस्त्यालाच कुणी येत नाही. कोण परमार्थाला लागतंय? या परमार्थाच्या रस्त्यावर कुणी येत नाही. का येत नाही? कारण या परमार्थाच्या वाटेवर फार मोठे खड्डे आहेत, फार मोठे गतिरोधक आहेत. या रस्त्याला इकडं कुणी जास्त वळत नाही. मोजकी इकडे येतात, देव प्राप्तीचा प्रयत्न करतात, फार अट्टहास करतात. सांगा देव प्राप्तीचा मला साधन सांगा. तुकोबाराय म्हणतात, देव प्राप्त करायचा असेल तर तुला गीत गावं लागेल. भावे गावे गीत, गीत गावे. पण कसं गावे? तर नंतर भावे. पहिलं त्याचं उत्तर आहे गीत गाणं. अरे बाबा, देव प्राप्ती करता तू गीत गायलं पाहिजे. महाराज गीत, गीताचे तर अनेक प्रकार आहेत. आम्ही कोणतं गायचं? अहो गीत किती आहेत? लोकगीत, नाट्यगीत, राष्ट्रगीत, अनेक गीताचे प्रकार आहेत. आम्ही कोणतं गीत गावं? लोकगीत. लोकगीत माहिती का नाही काका? लोकगीत टांग 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 टिंगनांग टिंगनांग टिंग. आपल्या इकडे आहे का नाही किसन भाऊ? आपल्या इकडं यात्रेला बित्रेला असेल ना, नारायणगाव आपल्याला जवळ आहे, सुरेखा पुणे. आता नवीनच कोणतरी आले, आम्हाला माहित नाही बरं. पण ते लोकगीत, ते लोकगीत जुने चांगले होते हो. तालबद्ध, स्वरबद्ध, ठेका, अर्धा अर्धा मात्रा त्याच्यामध्ये, खूप सुंदर लोकगीत होते. पण आता हे नवीनच गीत आले हो. त्या गौतमीचं तर कोणतेही काही मिळच लागत नाही. म्हणजे आपण तर काही पाहायला गेलो नाही, पण सगळा धिंगाणाच. हे गीत कोणतं गावं? लोकगीत गावं. महाराज म्हणले गाऊ नका, काही फायदा नाही या लोकगीताचा, फक्त मनोरंजन होतं, याचा काही फायदा नाही. बर लोकगीत नाही, मग नाट्यगीत गावं. महाराज म्हणले नाट्यगीताचाही काही फायदा नाही, ताल स्वर कळल पण बाकी तुला काही कळणार नाही. महाराज मग कोणतं गीत गावं? राष्ट्रगीत. महाराज म्हणले राष्ट्रगीत गावं, पण ते सगळ्यांनी सावधान मध्ये उभा राहून. खाली बसून राष्ट्रगीत म्हणता येत नाही. एखादा जर राष्ट्रगीत चालू असताना खाली बसला तर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर लागू शकतो. लावायचा का देशद्रोहाचा गुन्हा? नको 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 महाराज, हे राष्ट्रगीत पण नको. आम्ही कोणतं गीत गावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीत गायचं असेल तर ते फक्त नाम गीत गा. म्हणजे देवाचं नाम चिंतन करा. पण ते नाम गीत कोणतं? रामकृष्ण गीती गात टाळची पळा वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. कोणतं गीत गावं? रामकृष्ण गीती गात. गीत गावं, पण ते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे गीत गावं. बाकीची गीत गाऊ नये. गीत गावं म्हणजे नाम गीत गावं, नाम चिंतन करावं. महाराज हे गीत गा तुम्ही म्हणता, रामकृष्ण हरी गीत गा, पण कसं गायचं? तुकोबाराय म्हणतात, भावे
गीत गावे, भावनेने गीत गा. परमार्थाच्या प्रांताला तुम्ही निघाल्यानंतर या परमार्थाच्या वाटेवर जर काय महत्वाचा असेल तर तो तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. या परमार्थाच्या वाटेला ढोंग काही कामाचं नाही, वरपंग काही कामाचा नाही. गुरुवर्य बाबा म्हणतात, किती माळा घातल्या, किती गंध लावतो, किती वाऱ्या करतो, याला महत्व नाही. अंतःकरणामध्ये तुझ्या काय भाव आहे तो भाव महत्वाचा आहे. या परमार्थामध्ये भावनेशिवाय काहीच नाही. माणसाच्या चेहऱ्यामध्ये जसं नाकाला महत्व आहे तसं परमार्थामध्ये भावनेला महत्व आहे. अंतःकरणामध्ये किती भाव आहे तो परमात्मा दुसरं काहीच पाहत नाही, फक्त आतमधला भाव पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडे भावाची. आपल्याला 9च्या आधी सोडायचंय बरं का. 9च्या नंतर जेवायला बसायचे. 9 वाजून 10 मिनिटांनी सगळे पंक्तीला बसलेले असतील, त्याच्या आधी आपल्याला सोडायचंय. तुम्ही लय प्रमाण म्हणलं तर मग लांब जाईन, आपलं पुढे जायचं नाही. ऐका, परमार्थाच्या प्रांतामध्ये फार महत्वाचा आहे तो भाव. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. गिरधर लाल तो भाव का भोगा, राग कला नाही जानत तुका. या परमार्थामध्ये फक्त भाव चालतो. बरं, भाव भाव महाराज तुम्ही सांगता, हा चुलत भाऊ, मावस भाऊ, कुठला भाऊ नेमका? हा भाऊ नाही बरं का. भाव शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये 47 त्याचे अर्थ आले. आता सांगू का सगळे अर्थ सांगायचे म्हटलं तर 9 याच्यातच वाचतील. असे लय दाट पेरलं तर कणसाला बारीक पडत, मध्यम पेरावं लागतं. सगळं एकच सांगून जमत नाही, सुटसुटी सांगतो. भाव शब्दाचे 2-3 अर्थ सांगतो पुढे जातो. भाव शब्दाचा पहिला अर्थ आहे निष्ठा. या परमार्थामध्ये संतांच्या वचनावरती तुमची किती निष्ठा आहे, निष्ठा आहे, याला फार किंमत आहे. भाव शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा. श्रद्धा, या परमार्थामध्ये तुमची श्रद्धा किती आहे? संतांच्या वचनावरती, देवाच्या स्वरूपावरती किती श्रद्धा आहे त्याच्यावरनं तुमचा भाव प्रगट होतो. ऐका, या परमार्थामध्ये तुमचा विश्वास किती आहे याच्यावरनं तो भाव प्रगट होतो. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी काय भाव आहे, काय श्रद्धा आहे, काय निष्ठा आहे, त्याला फार किंमत आहे. बाकी कशालाच किंमत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, मी फक्त भावच पाहतो. भाव का भोका हूं मैं. देवाच्या मुखातले शब्द आहेत. मी जगामध्ये दुसरं काहीच पाहत नाही, फक्त काही न लगे एकची भावची कारण. तुका मनियान विठोबाची. तुकोबाराय म्हण शपथ घेऊन सांगतात, परमार्थामध्ये दुसरं काही लागत नाही, परमार्थामध्ये फक्त भाव लागतो. भावाशिवाय परमार्थ नाही, तुमच्या श्रद्धेशिवाय परमार्थ नाही. भगवान परमात्मा म्हणतात, भाव का भूका हूं मैं, भाव ही सब सार है. भाव से मुझको भजे, भव से बेड़ा पार है. म्हणून भावाला किंमत आहे. गीत गाताना लोक दिसतात हो महाराज, रामकृष्ण हरी कोण म्हणत नाही. ठेस लागली की रामकृष्ण म्हणतात, पण रामकृष्ण हरी म्हणत असताना अंतःकरणामध्ये भाव नसेल तर काही उपयोग नाही. भावे गावे, गीत गीत गावे, पण कसं भावे. भावनेने गीत गायलं की तो परमात्मा प्राप्त होतो. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ. तुला देव हवा आहे, तुला देव प्राप्त करावा असा वाटतोय तर सुलभ. सुलभ म्हणजे सोपा, सोपा उपाय आहे बाबा. तू काय कर, सोपं साधन सांगतो की तू देवाचं नाम चिंतन कर. भावनेने तू देवाचं गीत गा.
गीत गायलं की तुला देव प्राप्त होईल. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विठोबा रखुमाई. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आज सद्गुरु ब्रह्मलीन विठ्ठल बाबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला आपला हा नामोत्सव आणि या नामोत्सवातील आजची ही 8व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीने किसन भाऊंनी फोन केला आणि ही सेवा मला प्राप्त झाली आणि या सेवेकरता मी आज तुकोबरायांचा अभंग घेतला. अभंग किती चरणाचा? 6 चरणाचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. महाराज तुम्ही उपदेश करतात, तुम्हाला त्याचा अधिकार आहे का? हो आहे ना. कारण त्याने उपदेश करावा ज्याचा पुढच्याच कल्याण व्हावं वाटतंय आणि त्या कल्याणाचा मार्ग माहितीये त्याने उपदेश करावा. बर महाराज तुम्ही उपदेश करता, मार्गदर्शन करता. काय करता मार्गदर्शन? महाराज म्हणतात तुम्हाला देव प्राप्तीचं साधन सांगतो. महाराज तुम्ही आम्हाला देव प्राप्तीचं साधन सांगता, पण का सांगता? का सांगता म्हणल्यानंतर मी तिथं 2 कारणं दिली. तुम्ही आम्हाला देव प्राप्तीचं साधन सांगता, पण का म्हणल्यानंतर मी 2 कारणं दिली आणि दुसऱ्या कारणातून अभंगाकडे वाटचाल केली. कोणती 2 कारणं दिली मला कोण सांगेल बरं? तुम्ही म्हणाल महाराज आता कुठं डोक्याला ताण द्यायला होताय, इथं पंक्तीचं पडले आम्हाला कधी जागा भेटल, तुम्ही सांगता काय सांगा. तसं काही आमच्या ध्यानात राहिलं नाही आणि हे खरं भांडवल आहे कीर्तनकाराचं. लोकांच्या काही ध्यानात राहत नाही. लोक 2 तास बसतात. महाराजांनी काय प्रस्तावना केली, महाराजांनी प्रस्तावना करून कसे अभंगाकडे गेले, अभंगामध्ये कसा प्रवेश केला, अभंगाच्या शब्दाचा अर्थ काय सांगितला, काही ध्यानात लोक ठेवत नाही. निस्ते बसतात. गुरुवर्य बाबा म्हणतात कीर्तनामध्ये अनमोल वेळ देता, कीर्तन व्यवस्थित ऐका. एकतर कीर्तन तुम्ही चांगल्यांचीच ऐका. कारण आज कीर्तनाची स्थिती अशी झाली, कीर्तनाची मर्यादा पार खाली आणली. त्यात तुमचा दोष नाही, तसा तुमचा पण दोष आहेच म्हणायला. 25,000 देऊन आणता म्हणजे दोष आहेच ना, तुमचाही दोष आहे. आणि आमच्या ह्यांनी काही पोटाचं साधन करून याची पार उंची खाली आणली बर का. आमचे गुरुवर्य बाबा म्हणतात कीर्तनाची उंची फार मोठी आहे. कीर्तन म्हणजे काय मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन एक साधना आहे आणि ती साधना म्हणून केली, साधना म्हणून ऐकली तरच ते फल देतं. सांगणाराही साधना म्हणून सांगत नाही आणि ऐकणाऱ्याला तर ह्याच पडलं. सगळ्याच हेच चालू आहे. गुरुवर्य म्हणतात कीर्तनाची नियमावली आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. काय मर्यादा घालून दिल्या कीर्तनाच्या. आमच्या गुरुवर्य सद्गुरु जोग महाराजांची संस्था आहे. 4 वर्षाचा अभ्यास आहे महाराज कीर्तनाचा. काही मंडळी कुठंच गेली नाही आणि मानाने सांगतात आम्ही कीर्तन करतो. कीर्तनाला परंपरा आहे, मर्यादा आहे.
माझा बोलण्याचा अधिकार नाही, माझं तेवढं वय नाही. चला मी पुढे बोलतो. मी विषय मांडला, महाराज तुम्ही आम्हाला देवप्राप्तीचं साधन सांगता, पण का सांगता? त्या का सांगताची मी 2 कारण दिली काका. 2 कारण कोण सांगेल बरं मला? माझ्या ताईने सांगितलं तरी चालेल. 2 कारण मी दिली. का सांगता? जर मला 2 कारण एखाद्याने बरोबर सांगितले ना, तर कीर्तनाचं निम्म पाकिट त्याला देईल. मला पाकिट आहे ना किशन भाऊ? आहे ना पाकिट. भाड्याला पैसे लागतात, म्हणजे येणं जाणं भाडं, या भाड्याला पैसे लागतात ना, ते जाऊ द्या. जो कोणी मला हे 2 कारण सांगेल, कीर्तनातलं काहीतरी मी त्याला पाकिट देऊ का नारळ देऊ? काहीच नको. वा वा, सांगा 2 कारण. देवप्राप्तीचं साधन सांगता. का सांगता? देवप्राप्तीत तुझं बाबा आहे देव, तरी असू. देवप्राप्तीचं साधन तुम्ही आम्हाला सांगता, पण का सांगता? त्याचं पहिलं कारण दिलं, या मनुष्य देहाचं परम कर्तव्य देव प्राप्त करणं. आणि दुसरं कारण दिलं, या मनुष्य देहाची गरज आहे देव प्राप्त करणं. आणि गरजेतून मी अभंगाकडे गेलो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर पहिल्याच चरणावर आले, 6 चरण तुम्ही कधी सांगायचे? माझी वेळ संपली, परत कधी संधी मिळाली तर याच अभंगाचं चिंतन करू. आणि पुरेपूर या अभंगावर इथून पुढचा 2 नंबरचा भाग, इथून पुढचं 2ऱ्या नंबरचं कॅसेट म्हणा, किंवा 2ऱ्या नंबरचं तिथून पुढचा भाग, नंतर पार्ट 2. तसं नाही, वेळ कमी आहे, अभंग मोठा आहे. अभंग फक्त तुमच्या माळेमध्ये गुंफून देतो आणि माझी सेवा संपवतो. या पहिल्या चरणामध्ये तुकोबर आहे, देवप्राप्तीचं साधन सांगतात. महाराज काय साधन आहे? गीत गा. नाम साधना करत असताना गीत गा. गीत गात असताना तुम्ही कसं गा? तर भावनेने गा, भावे गावे गीत. गीत गाणं म्हणजे देवप्राप्तीचं साधन आहे. आणि हे साधन जर तुम्ही केलं तर काय होईल? तुमचं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध करून तुम्ही गीत गायलं तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. चित्त शुद्ध करोनी या चित्त, चित्त शुद्ध करोनी भावे गीत गावे. गीत गायलं तर तुम्हाला देव प्राप्त होईल. महाराज साधन करत असताना काही पथ्य पाळावं लागतं? हो, कारण कोणतंही साधन पथ्याशिवाय पूर्ण होत नाही. पथ्य पाहिजे. हो महाराज, साधन आहे नामचिंतन करणं, गीत गाणं, हे साधन आहे. पण हे साधन करत असताना काय पथ्य पाळावं? महाराज म्हणतात, पथ्य शब्दाचा अर्थ असा आहे, काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी न करणं, याला काय म्हणतात? पथ्य म्हणतात. हो महाराज सांगा, सांगा. गीत गात असताना, नामचिंतन करत असताना आम्ही काय पथ्य पाळावं? महाराज म्हणतात, तुम्ही काही गोष्टी करू नका आणि काही गोष्टी करा. हेच बाकीच्या सगळ्या चरणामध्ये हेच महाराज सांगतात, काय करू नका. तुकोबराय म्हणतात, नामचिंतन करत असताना बाकीच्याचा गुणदोष, बाकीच्याच काही कानाने ऐकू नका. अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. नामचिंतन करताय ना, गीत गाताय ना, तर हे करू नका, करू नका बाकीच्याचा गुणदोष. आता याच्यावर बोलायचं म्हणलं तर 1 तास पाहिजे. बोलू का मग? ते म्हणतात महाराज एका चरणावर 1 तास, बाकीचे पुढचे चरण 6 तास. तुम्हाला कोण काय म्हणायचं नाही, तुम्ही उभा राहिलाय म्हणून. पण तुम्हाला ज्याने आणलं ना त्याला जरा बाहेर घेतो आम्ही. तुम्हाला काही बोलत नाही. काही काही तसेच म्हणतात, बघ ते चलू द्या तुमचं, तुम्हाला ज्यांनी आणलंय त्यांना इकडे पाठवा. असं होऊ नये. आपल्याला वेळेच्या पुढे जायचं नाही. अनेकांचे कानी गुणदोष मनानानी. अनेकांचे गुणदोष मना कानी नानी. एक वाक्य सांगू का? लोक जेवढा स्वतःचा विचार करत नाही तेवढं लोक दुसऱ्याचा विचार करतात. म्हणून जगात लोक दुःखी आहेत. एकाने प्रश्न विचारला, का रे जगात लोक दुःखी काय? नाही म्हणले त्यांना खायला कमी, हे भरपूर खात्यात म्हणला, काय कमी नाही. नाही म्हणला घालायला कमी, अरे भरपूर कपडे, सगळं चांगलं आहे म्हणला. दुःखी काय?
एका वारकऱ्याने उत्तर दिलं, लोक दुःखी आहेत, त्याचं कारण आहे लोक स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार जास्त करतात, म्हणून लोक दुःखी आहेत. एक दिवस डॉक्टरकडे पळत गेला, डॉक्टर पोट दुखते म्हणला. डॉक्टर म्हणले का काय पोळी खाली होती काय? आमटी प्यायला होता. आमटी आहे ना आपल्याकडे, पुरणपोळीची आमटी. काका आमटी काय म्हणतात? सार सार तिखट अशी दणदणीत आमटी प्यायला होता का? ते म्हणला काहीच खाल्लं नाही. डॉक्टर काहीच खाल्लं नाही, पोटका दुखतोय म्हणले. शेजारच्याने गाडी आणली तेव्हापासून पोट दुखतोय. डॉक्टर म्हणला याला काही उपाय नाही, रेल्वे खाली जीव दे, एवढाच याला उपाय. लोक दुसऱ्याचा विचार करतात, दुःखी होतात. अनेकांचे काने गुण दोष मनानाने. बरं महाराज नाही करणार, आम्ही काय करावं? मग काय करावं ते तर सांगा. नामचिंतन करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात संतांच्या चरणावर मस्तक ठेवा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. या चरणावर मला फार बोलायचं होतं, पण आता मी तरी काय करू, वेळच संपली. आता काय बोलणार आहे गुरुजी? आता काय बोलू याच्यावर? परत संधी मिळली तर बोलू मग याच्यावर. तुम्ही म्हणता वा कीर्तनकार, पुढची तारीख फायनल करून ठेवतोय वाटतं. आता तसं काही नाही बरं. संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं की देवाची प्राप्ती होते. कारण संतांचे चरण असे की ते संतांचे चरण आपल्याला संत देवाजवळ घेऊन जातात. म्हणून संतांच्या चरणावर नतमस्तक ठेवा. मस्तक ठेवर ठेंगणा करी संतांच्या चरणा. याच्याकरता परमपूजनीय गुरुवर्य बंडा तात्या फार गोड दृष्टांत सांगतात. एक, संतांचे चरण लागले तर कशी देवाची प्राप्ती होते, रामायणातला दृष्टांत सांगतात. मी आता तो सांगणार नाही. चला पुढे. मस्तक ठेंगणा. महाराज काय करावं? तुकोबराय म्हणतात, बाबा नामचिंतन करत असताना तुझ्या वाणीने तू चांगलं बोल. असं बोल की पुढच्याला समाधान वाटेल आणि तुलाही समाधान होईल. वेचिते वचन जेने राहे समाधान. समाधान होईन असं बोलावं. वेची वचन, वचन म्हणजे शब्द, बोलणं कसं असावं? समाधान होईन असं असावं. लोक बोलतात पण समाधान होईन असं नाही, समाधान बिघडन असं बोलतात. एवढं काय काय लोक गहाण बोलतात, असं वाटतं कानामध्ये बोट घालावे, निघून जावं. अहो आपलं बरे, जेव्हा यांची भांडणं लागतात ना, हे मंडळ, हे काढलं मंडळ, हे महिला मंडळ, यांची जेव्हा धराधरीन भांडणं लागत्या तेव्हा त्यांची बोलणं ऐका, असं वाटतं कानात बोळा घालावा आणि पळून जावं इथून. असे शब्द आहेत. आमचे गुरुवर्य बाबा म्हणतात, बोलत असताना चांगलं बोला. शब्द हे शस्त्र आहे. एकदा शब्दाचा घाव लागला मरेपर्यंत तो घाव निघत नाही. बरं, वळ एखादा ठोका टाकला, वळ उठेल, ते वळाचा घाव निघून जाईल. शब्दाचा घाव जर लागला तर मरेपर्यंत तो घाव जात नाही. बरं, रामभाऊला म्हणलं चल ना लग्नाला, चल गणपतरावच्या पोराचं लग्न आहे. रामभाऊ म्हणतो, रे गणपतच्या पोराचं लग्न सोड, त्याच्या अंत्ययात्रेला सुद्धा येणार नाही. त्याला म्हणलं कारण लय तावला, कशामुळं? तो म्हणला, अरे तो गणपत मला सगळ्यांमध्ये असा बोलला होता, त्याचे शब्द माझ्या अनेक इथे. लोक शब्द विसरत नाही, म्हणून बोलताना चांगलं बोला. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, माणसाने कसं बोलावं? साच आणि मवाड मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द चांगले वापरा, चांगलं बोला. माणसाचं जीवन हे चांगलं बोलण्याकरताय. वाईट बोलून कुणाला दुखवू नका. शब्द चांगले वापरा. महाराज संपला ना तुमचा टायमिंग, एकदाच सांगा बरं काय करायचं. आम्ही तुकोबराय म्हणतात, जास्त नाही करता आला, थोडा तरी परोपकार करा. तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार. थोडा तरी पर उपकार
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली